दे अशा तक्रारी यायला लागतात. त्यामुळे आपण 9वीतून जे 10वीत जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या शाळेमध्येच लॅमिनेशन करून दाखले देणार आहोत. त्यामुळे त्याचा पण सर्व पालकांना विनंती आहे माझी, त्याचा आपल्या मुख्याध्यापकाकडे अर्ज द्यावे आणि त्या जातीच्या दाखल्या प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा. हे सर्व महसूलचे काही महत्त्वाचे विषय आहेत आणि विविध दिवसाचा आपण आढावा घेऊ. त्याआधी BDO साहेब आपल्याला 2 शब्द बोलतील. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, सन्माननीय प्रांतसाहेब, तहसीलदार साहेब, सर्व उपस्थित अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, इतर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, सर्वांना नमस्कार. पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावाशी पंचायत समिती प्रशासनाचा ग्रामसेवकाच्या माध्यमातून संपर्क आहे. आपल्या अनेक समस्या, अनेक तक्रारी जिल्हा परिषदपर्यंत जातात गावातून आणि जिल्ह्यामध्ये साहेब सर्वात जास्त प्रमाण हे जत तालुक्यामध्ये तक्रारींचं. अशा कुणाच्या वैयक्तिक जरी तक्रारी असल्या, वैयक्तिक प्रॉब्लेम असले तरी ते प्रशासनावरती खापर फोडून अधिकाऱ्यांच्या विरोधात, कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तरी आपण बघितलं गेल्या 2 दिवसात हे प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आत्ता. आणि त्यासाठी CO मॅडम सुद्धा आमच्यावर म्हणजे सगळ्या प्रशासनावर लक्ष ठेवून असतात, संपर्कात असतात. स्वतः CO मॅडम नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतात आणि तसं आपण देखील डायरेक्ट जिल्हा परिषद जाण्यापेक्षा गावामध्ये आपल्यासाठी ग्रामसेवक आहेत. नाही तुमच्या समस्या सॉल्व्ह झाल्या तर मी आहे, इतर विभागाचे सर्व कर्मचारी आपले प्रश्न सोडवण्यासाठी दक्ष आहेत आणि यापुढे ते राहतील हे मी तुम्हाला आश्वासन देतो. या निमित्तानं तालुक्यामध्ये या वर्षात 7,000 घरकुलांना मंजुरी आलेली आहे. ज्याप्रमाणे प्रशासन आपल्या पाठीमागं ही घरकुलं पूर्ण घेण्यासाठी लागलेलं आहे, त्याप्रमाणे आपण देखील गावातल्या सन्माननीय पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, सरपंच, सर्व सदस्य यांनी पाठपुरावा करून या लोकांनी जून जुलै अखेरपर्यंत ही सगळी घरकुल बांधकामं पूर्ण करण्याचं आपल्यापुढे आव्हान आहे. आणि आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट आपल्यासाठी असते आपलं घर पूर्ण होणं ही. आणि याच्यामध्ये काही लोकांचे वैयक्तिक प्रॉब्लेम असतात, समस्या असतात, त्यामुळे ते बांधकाम करू शकत नाहीत. तर त्यांना कोणत्याही प्रकारे आपण मदत करून ही घरकुलं पूर्ण करून देण्याचं कामामध्ये सहयोग द्यावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून मागेल त्याला विहीर आपण या वर्षात देतोय. किमान आपण प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत 15चं उद्दिष्ट ठेवलं आहे, शासनानं ते उद्दिष्ट दिलेलं आहे. याप्रमाणे 2 ते 2,500 विहिरी आपल्या गावातल्या पात्र आणि गरजू लोकांना मिळाव्यात या दृष्टीनं सन्माननीय सदस्यांनी, सरपंचांनी, सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी करावी अशी मी विनंती करतो. आपला तालुका हा दुष्काळी आहे आणि हा दुष्काळ दूर करण्यासाठी किमान जितका पाऊस पडतो तितकं पाणी इथं अडवलं जावं, जिरवलं जावं म्हणून आपण नाला खोलीकरण आणि तलाव खोलीकरणाची कामं या 3 महिन्यात म्हणजे पावसाळ्यापूर्वी हाती घेतोय. आणि या माध्यमातून सर्वांना मागेल त्याला गावात रोजगार दर आठवड्याला त्याच्या खात्यावरती पैसे मजुरीचे जमा होतील या पद्धतीनं आपण प्रस्ताव तयार करतोय आणि ही कामं या महिन्यात सुरू करतोय. आणि ही कामं झाल्यानंतर समजा तुमच्या गावामध्ये 2 नाला खोलीकरणाची किंवा तलाव खोलीकरणाची कामं सुरू झाली तर एका कामाचं एस्टिमेट आहे 25 लाखाचं, म्हणजे 2 कामं किमान झाली तर 50 लाख रुपयाचं रोजगाराच्या माध्यमातून आपल्या गावातल्या लोकांच्या खात्यावर जमा होतील. आणि हे मजुरीचं काम झाल्यानंतर तुम्ही 30 लाखाचं कोणत्याही सार्वजनिक स्वरूपाचं गावामध्ये काम करू शकता. रस्ते असतील, गटारी असतील आणि अशा प्रकारची कामं केल्यानंतर ही कायमस्वरूपी विकासाची, शाश्वत विकासाची साधनं सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे रोजगार मिळणार आहे आणि सिंचनाच्या सुविधा पाऊस पडल्यानंतर हे पावसाळ्यापूर्वी जर ही कामं झाली तर ही पाणी आपल्या गावामध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे. या माध्यमातून सिंचनाची क्षमता वाढणार आहे, पीक उत्पादन वाढणार आहे. म्हणून सगळ्याच दृष्टीनं आपल्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टीनं ही कामं महत्त्वाची आहेत. ही कामं वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, व्यवस्थित पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी सहयोग द्यावा ही विनंती करतो. आणि माझे 2 शब्द आणि विहिरीचे प्रस्ताव आपण या आठवड्यात सर्वांनी द्यावेत. 5 लाख रुपये, पूर्वी 4 लाख रुपये होता, आता शासनाने 5 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. हे विहिरीचे प्रस्ताव आपण प्रत्येक गावातून येण्याच्या दृष्टीनं सर्व सदस्यांनी, सरपंचांनी प्रयत्न करावेत
ही विनंती करतो. त्याचप्रमाणे बांबू लागवड, फळबाग लागवड आणि वृक्ष लागवड 2000 वृक्ष लागवडीसाठी आपण 3 वर्षात 25 लाख रुपये देतोय. ही सार्वजनिक स्वरूपात पण ग्रामपंचायत करू शकते आणि वैयक्तिक स्तरावर पण. या माध्यमातून आपल्याला पुन्हा दुष्काळ कमी करण्यासाठी जर प्रत्येक गावात किमान 2000 झाडं झाली तर तालुक्यात जवळपास 20 लाख वृक्ष लागवड होईल आणि पावसाचं प्रमाण वाढेल. म्हणजे निसर्गात देखील पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीनं देखील याचा कायमस्वरूपी आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणून मी सर्वांना कळकळीची नम्र विनंती करतो, आपण या सर्व कामामध्ये आपण सहभाग द्याल. आमदार साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कुठलीही अडचण, कुठल्याही तक्रारी सोडवण्यासाठी ते आपल्याला निश्चितपणे मदत करतील. धन्यवाद. यानंतर साहेबांनी आता जे सांगितलं, जे लक्ष्मी मुक्ती योजना आहे त्याच्यामध्ये जे लाभार्थी घेतलेत त्या लाभार्थ्यांचा आपण आमदार साहेबांच्या हस्ते आणि प्रांत साहेब तहसीलदार साहेबांच्या हस्ते आपण सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी घेत आहे. त्याच्यामध्ये मी सुरुवातीला नाव घेतोय अजय रमेश गादर आणि अंजली अजय गादर यांनी स्टेजवरती यायचं आहे त्यांचा हा सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी. आणि त्यातला एक हे घ्या, त्यातला एक गुच्छ घ्या. चला, मान्यवरांनी ज्यांचं नाव घेतलं त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे. यानंतर नाव घेतल्यानंतर समोर यायचं, ज्यांना आपण तलाठी साहेबांनी फोन करून सांगितलेले मी या ठिकाणी आपण घेतोय. नाही, ते दोन्ही पण एकदमच दिले त्यांच्याकडे. यानंतर आपण पुढे जे सत्कारासाठी बोलत आहे महादेवी काय केलं कळालं ना? काय केलं काय कळालं? उगाच त्यांनी त्यांच्या नावावरची जमीन त्यांच्या पत्नीला सहहिस्सेदार केलंय. लक्ष्मी मुक्ती योजना, ज्यांचा ज्यांचा घरच्यांच्यावरती विश्वास आहे त्यांनी अर्ज द्या. कुठलाही खर्च नाही. 100% घाबरू नका. आणि त्यामुळे त्यांना जर निम्मा हिस्सा दिला तर त्या तुम्हाला जरा काळजी घेतील. तर आता तुम्ही हे फ्रीमध्ये होतोय, हे कशासाठी फायद्याचं आहे? 10 एकराच्या वरचे कोण कोण शेतकरी तिथं? 10 एकर जमीन आहे, 1 2. अरे आम्ही काढून घेत नाही बोटवर करा. हे बघा, तुम्हाला आता कुठली योजना, समजा आता BDO साहेबांनी सांगितली 5 एकराच्या आतमध्येच तुम्हाला विहीर देता येते. आता तुम्हाला बांबू लागवडीमध्ये 7 लाख रुपये हेक्टरी आपण देणार आहे. किती? 7 लाख रुपये हेक्टरी. तुम्ही एक जण 2 हेक्टर लावू शकता, म्हणजे तुम्हाला किती मिळणार? 14 लाख. आता तुमची 10 एकर जमीन असेल आणि तुम्हाला 10 एकर लावायचे तर तुम्ही निम्मी पत्नीच्या नावावर करायला पाहिजे. आणि म्हणून सरकारनं विनामूल्य, तुम्ही फक्त नुसता अर्ज द्यायचा संक अपर तहसीलदार किंवा आपल्या जत तहसीलदारांच्याकडं, आणि ते जमिनीत लगेच तुम्हाला सहहिस्सेदार करून देत आहेत. म्हणून त्यांचा सत्कार आहे. 5 लोकांना आपण असं आता उतारे देतोय. यानंतर पुढचे जे महादेवी राजू पाटील आणि राजू अण्णाराव पाटील यांनी हा सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी समोर यायचा. यानंतर पुढचे जे त्यांचं नाव घेते त्यांनी तयार व्हायचं आहे. तंगेवार मल्लिकार्जुन सत्यगिरी आणि मल्लिकार्जुन संगप्पा सत्यगिरी यांनी तयारीमध्ये राहायचं. यांचा झाल्यानंतर तुमचा या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होणार आहे. तंगेवार मल्लिकार्जुन सत्यगिरी आलेत का? मल्लिकार्जुन एकटेच आलाय का? चालेल, चला या लवकर. यानंतर समोर जे आहेत अश्विनी महादेव कल बळगी तसेच महादेव सदाशिव कल बळगी आणि या ठिकाणी सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. आलेत का? चला, एक जण चालेल का? साहेब झाले एक जण.
त्यांचा सन्मान सोहळा झालाय. तसेच आपले जे दुसरे जे कास्ट सर्टिफिकेट असतील ते असतील तेही सर्वांना जलद गतीने या माध्यमातून आपण भेटणार आहे. आपण त्यांचा काय घेणार सत्कारानंतर समोरचा जो काय पुढचा कार्यक्रम आहे त्याला आपण सुरुवात करत आहे. ठीक आहे, एक एक विभागाचा आपण आढावा सुरू करूया. पंचायत समिती, नंतर MSCB, नंतर महसूल, असा क्रम राहील. पंचायत समितीबाबत काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही शकता. ग्रामसेवक, पंचायत समिती, घरकुल, विहिरी या संदर्भात. ज्यांना कुणाला पंचायत समितीतल्या काही अडचणी असतील, काही कामं असतील परंतु होत नाहीत, काही तक्रारी असतील तर त्यांनी उभे राहा. आम्ही तुमच्यापर्यंत माईक पोहोचवतो. तुमच्या जे काही अडचणी असेल ते आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर उत्तर देतील आमचे अधिकारी जे आहेत. समोर कोण बोलणार आहेत पहिल्यांदा ज्यांचा प्रश्न आहे त्यांनी. वायरच्या इथं राहू द्या, कॉर्डलेस बाहेर जाऊ द्या. हा साहेब नमस्कार. अमृतवाडी ग्रामसेवक मॅडम बद्दल. ग्रामसेवक बदलीचा प्रस्ताव जून महिन्यात सांगितलाय आपण. 5-6 कामं असं प्रस्तावच नाहीत. मॅडम काय म्हणतात, आम्हाला 2 गाव आहेत, कामं होत नाहीत. दुसरेच ग्रामसेवक कामं सांगितली की ग्रामसेवक बदलून घ्या असं सांगतात ते उत्तर. कोणती ग्रामपंचायत? अमृतवाडी. असं टोटल चालू वर्षाचं 3,13,000 निधी आपण खर्च केला नाही. एवन प्रस्ताव दिला नाही, एस्टिमेट मागणी केली नाही. बोला त्यांच्याकडे द्या माहिती. ग्रामसेवक मॅडम काय झालं? हॅलो. प्रस्ताव सगळे दिलेलेच आहे. प्रस्ताव कुठला पेंडिंग नाहीये. GM पोर्टलला खरेदी केलेले त्यांना मान्य नाही, त्यामुळे रद्द केलेले आहे, त्यामुळे खर्च झालेले नाहीत. आमदार साहेब, मॅडमचं काय झालं नेमकं? तुम्हाला काय अडचण आहे? साहेब माझ्याकडे 2 गाव आहेत, कुठलं गाव आहे? रावळगुंडवाडी आणि अमृतवाडी 2. तुम्हाला 2 नको आहेत का? हो. हो, त्यांना द्या अमृतवाडी. तुम्हाला कोण पाहिजे ग्रामसेवक? काय झालं साहेब, त्यांना नोकरी तिथं पाहिजे नको म्हणल्यावर त्यांनी सरपंचाला उपसरपंचाला त्रास करायला लागलो. कुठेतरी त्यांनी बदली करावं त्याचा असा 15 तारखेनंतर बदलून देतील. मार्च एंडिंगची एवढी सगळी कामं होत्या. जुलै महिन्यापासून आमची मागणी आहे, बदली प्रस्ताव करा. आणि काही काम सांगितलं की उत्तर येते की तुम्ही ग्रामसेवक बदलून घ्या. मग आता बदलू ना. मग आता जवळजवळ ह्या चालू वर्षाचं 3,13,000 निधी खर्च झाला. आता 15 दिवस तुम्ही आहे, राहिलेली पेंडिंग कामं करून टाका. आणि तुम्हाला जर एकच गाव पाहिजे असेल तर BDO साहेबांना सांगितलं की रावळगुंडवाडी तुमच्याकडे राहील आणि त्यांना दुसरे ग्रामसेवक देतील. परंतु 15 तारखेपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत राहिलेली कामं करून घ्या. ठीक आहे. टाळटाळ करू नका. ठीक. चला पुढं. ठीक. चला, पंचायत समितीबद्दल कुणाचं काय आहे का? नसेल तर पुढचा विभाग घेऊ. तुमचं अभिनंदन करून, कुणाची काय तक्रार नाही म्हणून. माईक द्या रे, परत येतोय, सोडून नका, घास करू नका. हॅलो, माईक धरून हॅलो. आमदार साहेब, काय म्हणजे ज्या गावठाण हद्दीत ज्या लोकांचे जे म्हणजे जागा आहेत आणि त्या जागेसंदर्भात जे म्हणजे वैयक्तिक ते जे सभासद आहे म्हणजे त्याचे मालक आहे ते त्याचं प्रमाणपत्र मागतात. कशाला प्रमाणपत्र? म्हणजे ज्या गावठाण हद्दीत माझी जागा आहे असं म्हणजे कुठे बँकेला किंवा म्हणजे मागणी केल्यानंतर त्यांनी मागतात आम्हाला. कुठला दाखला मागतोय आपण? कशात? कुठल्या योजनेत? योजना नाही. काय झालंय की जे मालक आहे होता त्या ह्याच्या जागेच्या गावठाण हद्दीत, मग त्यांनी प्रमाणपत्र मागतात कुठे बँकेच्या किंवा याच्यासाठी की सध्याची जागा ही गावठाण हद्दीत येत्या. मग ते ग्रामसेवक म्हणतात आम्हाला ते प्रमाणपत्र देता येत नाही गावठाण हद्दीतलं. गावठाण हद्दीत त्यांचं घर आहे. त्यांना कोण मागतो? कोण प्रमाणपत्र तुम्हाला? ते संबंधित बँकवाले किंवा ते संबंधित म्हणजे स्वतः मालक म्हणा की ते कुठला मालक मागतोय? जे जागेचा मालक आहे का नाही, नाही तो कशासाठी मागतो? बँकेच्या कर्जाला किंवा याच्यासाठी मागतात कर्जासाठी. हा. कोण आहे अण्णासाहेब? असं कोण आलतं का तुमच्याकडं असं प्रमाणपत्र मागण्यासाठी गावठाण हद्दीमध्येच हे राहत आहेत म्हणून? सावमाजीवाडीला आलते बघा, सावमाजीवाडीचे. कुठं?
सावमागेवाडीचे घालते आणि आमच्यात सुद्धा तसे आलते. बर मग ते ग्रामसेवक मध्ये आम्हाला तसं प्रमाणपत्र देता येत नाही गावठाण नमुना 8 वर नोंद असेल तर देता येईल. नमुना 8 वर नोंद असेल तर देता येईल. ते नमुना 8 वर नोंद असणारे आणि गावठाणमध्ये सर्वे नंबर मध्ये नव्हे गावठाण हद्दीत. नाही कोण देणार, ग्रामसेवक की अण्णासाहेब? त्याला द्या. नाही ग्रामसेवकने द्यायला पाहिजे पण ग्रामसेवक नाही म्हणते ना. ग्रामसेवकाचा काय संबंध? तसं सूचना देऊ नका. द्या की. आता फरक काय? मला बघून घेऊ द्या. माहिती घेऊन सांगतो मला. माहिती घेऊन सांगतो. मी व्यवस्थित माहिती घेतो सरपंच साहेब. हा बघा, हा विषय पहिल्यांदा झालाय बैठकीमध्ये समोर, तर BDO साहेब याच्याविषयीची सविस्तर अधिकृत माहिती घेतील. आता ते म्हणले चला मी सूचना देतो, उद्या तुम्ही जाऊन बसला तिथे, असं व्हायला नको. अधिकृत माहिती घेऊन त्याच्यात ते योग्य सूचना देतील. चला पुढं बोला. माझं नाव विनोद रामाने आहे. ऍक्च्युली कसं आहे, गायगोट्याचे प्रस्ताव असतात पंचायत समितीला जातात, पंचायत समिती ते नामंजूर करून परत पाठवतात. कुठले प्रस्ताव? गायगोट्याचे प्रस्ताव. आता त्या गाय गोट्याचे प्रस्ताव आणखी 2 महिने मंजूर होणार नाहीत. तिकडे आता पाठवू नका, आता विहिरीचे पाठवा. त्यांचा रेशो मेंटेन नाही. आपण 1-2 महिन्यात लेवलला येतोय, 2 महिन्यानंतर गोट्याचे प्रस्ताव मंजूर केले जातील. आता त्यांच्याकडे काय नाही, मंजूर नुसती होईल, पैसे मिळणार नाहीत. चालतंय का? मग मंजुरीला जाणं महत्वाचं आहे. ते ऍक्च्युली कसं आहे, 60 बघा आता तुम्ही 2 महिने गोट्यासाठी थांबा. तुम्ही आता विहिरीचे प्रस्ताव द्या. 5 एकराच्या आतले शेतकरी तर कोण कोण आहेत? सगळेच आहेत सरजी, म्हणून हा प्रश्न मांडलाय. आता हात खाली घ्या. 5 एकराच्या आतमध्ये तुम्ही आहे पण विहीर नाही, असे किती जण आहेत? खाली घ्या. तुम्ही आता विहिरीचा प्रस्ताव कुठे कुठे दिलाय? काय करता तुम्ही? तुम्ही आजची बैठक संपल्यानंतर पुढच्या 4 दिवसात विहिरीच्या मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती जत येथे द्यायचा. कोण कोण देणार? आणि जे विहीर पूर्ण करतील त्यांना गोठा देऊ आपण. जे विहीर पूर्ण करतील, जो विहीर पूर्ण करेल त्याला लगेच गोटा. इकडे पाणी तिकडे म्हशी. बरोबर आहे सर. आणि फळबाग लागवड. पण सगळ्यांनी द्या बरं का. सासऱ्याला फोन करा 5 एकराच्या आतल्या, मेहुण्याला फोन करा, साडवाला फोन करा, सगळ्याचा एक प्रस्ताव देऊन टाका. 2000 विहिरी आपल्याला एप्रिलमध्ये द्यायचे आहेत. किती? एका गावाला किमान 20-25 विहिरी द्यायचे आहेत. तुम्ही प्रस्ताव तर द्या. लखपती करायचं म्हणजे हेच ना, 5 लाख रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. आणि हे BDO साहेब आहेत, मध्ये आधी कुणाला भेटू नका. डायरेक्ट जाऊन साहेबांना भेटा, ते डायरेक्ट मंजूर करून देते. काही त्रास नाही, काही टेन्शन नाही, मध्यस्थ नाही, दलाल नाही, भानगड नाही. बैठकच यासाठी आहे, मधला दलाल गायब करायचा आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला डायरेक्ट प्रशासन आम्ही तुमच्याकडे आलोय. त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही प्रस्ताव द्या. फळबाग लागवडीचे प्रस्ताव द्या, बांबू लागवडीचे प्रस्ताव द्या. 7 लाख रुपये हेक्टरी आपण पैसे देणार आहे. किती? 7 लाख हेक्टरी 3 वर्षात. आणि एका शेतकऱ्याला 2 हेक्टर लावायला परवानगी आहे. आता आपल्या सरकारनं 4,500 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने यासाठी बजेटमध्ये धरलेत. केंद्र सरकारचे पैसे वेगळे. त्यामुळे आपल्या तालुक्यात झाडांची संख्या खूप कमी आहे. आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. सरपंचांना सगळ्या विनंती आहे, तुम्ही किमान 1000 झाडं तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लावली पाहिजेत. तुम्हाला 5 मजुराचे पैसे सरकार देणार आहे. इथून गेल्यानंतर आता जून चालू होतोय, पावसाळा येतोय, तर तुम्ही प्रत्येक ग्रामपंचायत किमान 1000 जास्तीत जास्त 2000 झाडं लावा गावामध्ये आणि ती जगवा. नुसती बिलं काढापुरती लावू नका अजिबात, त्याचा काही उपयोग नाही. आपला जत तालुका आता जसा ओसाड दिसतोय तो 5 वर्षामध्ये एकदम हिरवागार दिसला पाहिजे. असं आपण सगळ्यांनी काम केलं तर ते होईल. एका दोघांना करून होणार नाही. तुम्ही जर 1000 झाडं गावात लावली, मी आता तुमचा रेग्युलर फंड देतोच, तुम्ही मागाल ते, पण झाडं लावली म्हणून एक्स्ट्रा 10 लाख फंड देणार. 1000 झाडाला 10 लाख फंड तुम्ही सांगाल तिथं. आम्ही 1000 लावली झाडं लावलेल्या दिवशी पण मी येणार आणि वर्षांत चेक करायला पण येणार. नाहीतर नुसतं फोटो काढायपुरते लावली तर फंड नाही. तर हे काम तुम्ही हातात घ्या. चला बोला, पंचायत समिती विषयी कुणाच काय आहे का? हॅलो हॅलो साहेब. हा साहेब. 8 नाही 5 मिनिटं बायकोच्या नावावर करायला लागणार नाही चालत. जैन साहेब हॅलो. करू नका, 5 करा, काय अडचण नाही. प्लीज. हा हॅलो साहेब, कोळीगिरी ग्रामपंचायत कडून बोलतोय सदस्य. कारण आमच्या गावामध्ये कमीत कमी 75% गावठाण अतिक्रमण असल्यामुळं
काय गावठाण आहे? गावठाण अतिक्रमण अतिक्रमण. कुठलं गाव? कोळगेरे. बर. मग आता घरकुल काय काय 8-10 वर्षापासून बांधलेले लोकांचे घरकुल आहेत. पहिले 2-3 हप्ते आजपर्यंत दिलेत आणि शेवटच्या बिलासाठी काय काय जणांना अडवणूक केलेली आहे. त्याच्यासाठी किती घर आहेत अशी? हा तुम्ही अण्णासाहेब आहे? नाही ग्रामपंचायत सदस्य. अण्णासाहेब कोण आहेत? बोला. किती घरकुल आहेत असे की ज्यांना शेवटचा हप्ता मिळाला नाही? सर चालू घरकुल नाही आहेत, जुनी घरकुल आहेत. कधीचे आहेत? 16-17 पासूनचे आहेत. मग का नाही पैसे दिले आपण? नाही सर 16-17 आता सध्या एकच आहे माझ्याकडे घरकुल अपूर्णमध्ये. अपूर्ण किती आहेत? एकच आहे. एकच आहे. तुम्ही किती म्हणताय? पूर्ण त्यांचं काय म्हणणं आहे सर, घरकुल पूर्ण नाही पूर्ण नोंद करा म्हणते. ते अतिक्रमणामध्ये आहे सर, नोंद करता येत ना तशी. मग आपण घरकुल त्याला परवानगी कशी दिली अगोदर बांधताना? नाही घरकुल शासनाचे घरकुल नाही, त्यांनी स्वतः बांधलेले आहेत. स्वतः बांधलेलं आहे? हा चोरी आहे सर. आणि दुसरा विषय सर काय माहिती आहे का, गावठाण आम्हाला कोळगीरला भरपूर कमी आहे. गावठाण वाडी वस्ता तुम्ही प्रस्ताव ते कसं करणार? साहेब प्रस्ताव आम्ही दिला होता. ग्रामपंचायत स्वतःची इमारत नसताना आम्ही 10 गुंठ मागणीचा कलेक्टर साहेबांना प्रस्ताव दिला होता. शासनाची जमीन आहे का तिथं? शासनाची जमीन आहे लगत आहेत? लगतच आहे. काय प्रस्ताव दिला होता साहेब 10 गुंठ. आम्ही ग्रामपंचायत स्वतःची इमारत बांधण्यासाठी तो प्रस्ताव रद्द करून कलेक्टर साहेबांकडे आलाय. आपण कुठं आता तो रद्द होऊन आलेला आहे तुमच्याकडं? हो द्या फेर प्रस्ताव. ठीक आहे सर. आणि गावठाणना आता ग्रामपंचायतीला इमारत नाही तुम्हाला? आता बांधली सर, स्वतःच्या मूळ जागेत जी होती तिथेच बांधली. आम्हाला तिथं बाहेर बांधायची होती. ठीक आहे. धन्यवाद सर. चलो पुढं. साहेब पूर्ण असलेले घरकुल आहेत, त्यांचे जे शेवटचे बिलं राहिले त्यांचं तुम्ही नाव सांगा ना इथं, त्यासाठी थांबा एक मिनिट. हा बोला साहेब जय हिंद. जय हिंद. मी हवालदार सगर बीएन आर्मी मध्ये काम करतो साहेब. सर्व्हिस मध्ये चायना बॉर्डरवरती आहे. मी 2024 मध्ये जमीन घेतली, जिथं राहतो माझ्या घरापासून 20 किंवा 200 मीटर अंतरावरती. मी रस्त्यासाठी 7/12 मध्ये नोंद आहे, फेरफार देखील आहे. मी तहसीलदार साहेबांकडे अप्लाय केला त्यानंतर माझ्या सर्व्हिसवरून लेटर पाठवलं होतं की माझ्या शेतीसाठी जे रस्ता बनवला तो खुला करून मिळावा. माझ्या काकांनी अडून ठेवलेलं आहे. माझ्या आत्तीनं ते जमीन 6 वर्ष वापरलेलं आहे त्या रस्त्याचं. आणि तहसीलदार साहेब सांगितलं की आता तिथं रस्ताच नाही आहे. आणि त्यानंतर मी सुट्टीला परवा 3 दिवस आलोय साहेब. आलेलं लगेच मला माहित नव्हतं की निकाल लागलेला आहे. लगेच मी प्रांत साहेबांकडे अप्लाय केला. केस नंबर 63 आहे. मी साहेबांना पण सांगितलं, तहसीलदार साहेब रिक्वेस्ट केलं मीडियामध्ये माझ्या समोर येऊन, तुम्ही गावामध्ये येऊन समक्ष मीडिया समोर बोला. सगळे गाव सांगतील की रस्ता होता तिथं 6 वर्ष झालं वापरतोय, तरी देखील माझं कोणी देखभाल नाही. चुकीचा पंचनामा केलेला आहे. आणि मी चायनाबरोबर असतोय, आई घरी एकटी असते. माझं तुमचं बोलणं झालंय. तुम्ही माझ्याकडे अपील दाखल केलं, मी चौकशी करून त्याच्यावर निर्णय देतो. आता निकाल जो तहसीलदारांचा झालाय तो झालाय, त्यात काय बदल करता येणार नाही. तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता बरोबर आहे ना? जी साहेब. मी बिलकुल साहेब तुम्हाला मेसेज केला. परंतु साहेब माझे फक्त 3 दिवस सुट्टे आहे. असू द्या ना, काही अडचण नाही. माझ्या डोक्यात लक्षात आहे सरगर तुमचं नाव, काही काळजी करू नका. माझं हल करू शकता. पण इतर शेतकरी इतके बसले आहेत, असं बोकस पंचनामा असं होत नाही. बोगस पंचनामा वगैरे होत नाही. आत्महत्या करतील साहेब. ऐका, रिक्वेस्ट आहे माझी.
पंचनामा बोगस असं नाही. तुमच्याही तिथं आपण स्थळ पाणीला प्रत्येकाला दिलेलं असते संधी. ज्या दिवशी आपली तारीख असते त्या दिवशी सगळ्यांना सांगितलेलं असतं की आम्ही ज्या दिवशी स्थळ पाणीला येणार आहे, तुम्ही पण तिथं तुमच्या आई असतील कोणी असतील तिथं त्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. आता काय होतं सांगतो की त्याच्यामध्ये स्थळ पाणी करताना आपल्यापैकी कोणी उपस्थित राहत नाही आणि मग आपल्या बाजून निर्णय नाही झाला की मग आपल्याला वाटतं की नाही बोगस पंचनामा झाला. असं नाही होत. ठीक आहे, तुमची समस्या असू शकते रस्त्याची, माझ्याकडे तुम्ही रिव्हिजन दाखल केलंय, मी त्याच्यावर निर्णय घेतो, काळजी करू नका तुम्ही. त्याचं रस्ता नसेल खरंच तर आम्ही तुम्हाला रस्ता देण्याची व्यवस्था करूया. ठीक आहे. एक मिनिट साहेब, स्थळ पाणीच्या वेळी समस्या माझी आई इथे प्रेझेंट होती. फक्त 2 मिनिटं तिथं तहसीलदार साहेब थांबले. बनसोड साहेबांनी माझ्या थ्रो निकाल देता पण साईन झालेली नाही. बरोबर आहे. आणि ठीक आहे, आता आपल्याला दाखल केलंय ना, पूर्वी निकाल झालाय. हे बघा मेजर साहेब, मागचं झालं आता तुम्हाला पुढं व्यवस्थित रस्ता करून द्यायची व्यवस्था प्रशासन करेल, काही चिंता करू नका, तुम्ही ड्युटीवर जाओ. ठीक आहे, ओके सर. चला पुढं. मी राहुलवाडी निंगपचंद हिरगोंड. जरा 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 आवाज वाढवा. हॅलो हॅलो हा मी राहुलवाडी निंगपचंद हिरगोंड माझं नाव आहे. मग आमच्या गावामध्ये खरेदी व्यस्त डुप्लिकेट केलेले दिसून येत आहे. डुप्लिकेट म्हणजे काय केलंय? म्हणजे गावठाणामध्ये जागा दाखवून ते दस्तामध्ये एक वेगळ्या नमुन्याची खरेदी आहे 40 बाय 80 फूट आणि उतारा नोंद करताना 3200 स्क्वेअर फूटचं केलेलं आहे. ते कुणाची सरकारी जमीन आहे? सरकारची गावठाण जमीन आहे. गावठांची जमीन आहे. जमीन आहे आणि एका नेव्हीच्या माणसावरून नेव्हीच्या व्यक्तीवरून ते नोंद करून ते खरेदी केलेले आहे. नेव्हीमध्ये काम केलेले. मॅडम काय विषय? नाही ही जमीन कुणाची आहे? 2003 सालाची खरेदी पत्र आहे साहेब. ते 2003 सालाचं खरेदी पत्र आहे. त्यावेळची नोंद आहे. ते सोसायटीला जागा खरेदी दिलेली आहे त्यांनी. जागा वैयक्तिक मालकीची आहे की गव्हर्नमेंटची आहे? नाही, जागा खरेदी पत्रानुसार तर ते व्यक्तीचं नाव आहे, त्याच्यानुसार त्याचे चतुर्सीमा वगैरे सगळे आहेत साहेब तिथं. बर. आणि आता ते सोसायटीला खरेदी दिलेली जागा आहे. सोसायटीनं त्याच्यावरती आता इमारत वगैरे बांधलेली आहे. यांचं काय म्हणणं आहे? ती जागा कुणाची आहे? त्यांचं म्हणणं आहे ती गावठाणची जागा आहे. मग ठीक आहे, बघू ना. बघू साहेब बघून घेतील. कोणाला?
रस्ता तक्रारीबाबत अप्पर तहसीलदार संख्यानं अर्ज दिला होता. त्यानंतर 21 नंतर परत तो वर्गीकरण जतला झालेला आहे आणि जतमध्ये बी माईक नीट करा. बनसोडे तहसीलदार साहेब यांच्या पाहणी केल्या निर्णय दिलेला नाही. शिवाजी धोंडीबा दोंगले वगैरे 7 गट नंबर गाव सोरडी गट नंबर 289 802/2021 अच्छा, अप्पर ठीक आहे. तहसीलदार संघ आणि वर्ग झाल्यात जतला. चला पुढं हॅलो, बोला. चंद्रकांत गराव पाचापूर. 8 महिना झाला मी पंचायत समितीला प्रस्ताव दिला लेडीचा. वीर मंजूर आहे म्हणून सांगितलं, तर वर्क ऑर्डरच देत नाहीत. 8 महिना चालू. काय नाव आहे? चंद्रकांत गराव. चंद्रकांत गराव. गुरव. हां, वर्क ऑर्डर द्यायला होता ना. चंद्रकांत गुरव. पाचापूर. सोमवारी जाऊन वर्क ऑर्डर घ्या. ओके, थँक्यू. फेरीची फीर मंजूर आहे, वर्क ऑर्डर मिळालेली आहे. हॅलो साहेब. सर पुढे बोला. नमस्कार साहेब. तानाजी पाटील सोडे साहेब. आमचा तलाठी कार्यालय मंजूर आहे, त्यासाठी गायरानवर परमिशन मागण्यासाठी तहसीलदार ऑफिसची परवानगी मागण्यासाठी दिलेलं आहे. 1 वर्ष झालं त्याची काय दखल झाली नाही साहेब. जागेची तलाठी कार्यालय तुम्हीच मंजूर केलं होतं, पण ते अजून प्रस्ताव दिलेला आहे साहेब. 1 वर्ष झालं प्रस्ताव देऊन. 1 वर्ष. हा, तुम्ही मंजूर केल्यानंतर आम्ही प्रस्ताव दिला गायरानवर परमिशन मिळालं म्हणून बांधकाम ते अजून प्रस्ताव पेंडिंग आहे. सोडी तलाठी कार्यालय बांधण्यासाठी. जमीन कसली आहे? गायरान आहे का? गायरान इथून आपण कलेक्टर साहेबांकडे पाठवू, कलेक्टर साहेबांकडे करून घेऊ. चला पुढं. 1 नंबर. 2 नंबर साहेब पाटबंधारे विभागासाठी आहे. 14 कोटीचा एक तलाव झालेला आहे. त्या तलावामध्ये पाणी लिकेज आहे. पाणी कुठे मोडले काय कळलं नाही. पाणी ठेकेदार आणि अधिकारी सक्षमपणे काम न केल्यामुळे 14 कोटी खर्च करून शासनाचे बर्बाद केले आहेत. आत्ता गेल्या वर्षी झाले साहेब. फर्स्ट 1 वर्ष झालं नाही. जलसंधारण विभागमध्ये तक्रार केली आहे. पाटबंधारे अजय गोगावले सर आहेत, डेप्युटी इंजिनियर विरुद्ध आणि जलसंधारण साहेब पाणी चेक करतो, बाष्पीभवन झाले असं तक्रार दिली, पण बाष्पीभवन 1 तलाव बोला. हॅलो साहेब नमस्कार. त्याला ते 14 कोटीचा विषय आहे. हॅलो साहेब, एक्झिक्युटिव्ह साहेबांनी पण पाहणी केलेली आहे. एक्झिक्युटिव्ह साहेबांनी आम्ही स्वतःहून जाऊन पाहणी केलेली आहे. तिथं लिकेज वगैरे आम्हाला काहीच आढळून आलं नाही. जुन्या सर तळ्यासाठी जी ड्रेनेजची व्यवस्था केली असत्या, त्यातून पहिल्यांदा तलाव भरल्यानंतर त्यातून पाणी जात असते. जनरली हे सिस्टमच आहे. परत नेक्स्ट इयर ते कमी होत असते, परंतु अजून तलाव तर आमचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये आहे. जरी काय आढळलं तरी आम्ही ते पूर्ण करून, पण नक्कीच ते लिकेज नाही आहे साहेब. जे पाणी जातंय ते ड्रेनेज म्हणून जात असते सर. कशाने जाते? ड्रेनेज म्हणजे तळ्यातून ड्रेनेज सिस्टम केले असते सर. बर. त्यात सँड आणि पाझर तलाव आहे का साठवण तलाव? तो पहिला पाझर तलाव होता. मग साठवण तलाव कशासाठी गेला? पाण्यासाठी नाही सर, रूपांतरित करून त्याला आपण साठवण तलाव केलं. पाझर तलाव नाही, आता तो साठवण तलाव झालाय. मग का पाझर लागला साहेब? साहेब 2 तलाव झालेत एकाच वर्षात गावामध्ये. 1 तलाव 90% पाणी आज तलावात साठवण आहे आणि 1 तलाव कोरडा झाला. मग त्याच्यात काय तर चूक झालेलं आहे. 1 तलावाचं 14 कोटी वाया घाललेत आणि 1 तलाव 90% पाणी आज बी आहे. तर यांची मागणी काही बाष्पीभवन झालं. बाष्पीभवन न होता ठेकेदाराने यांच्या काम चुकामुळे ते पाणी वाया गेलं. तलाव हा लिकेज झालेला आहे जमिनीतून. ते जे बॅकिंग झालं पाहिजे होतं ते
ग्राउंडिंग लाईन झालं नाही, यांना तक्रार केली, हे पाणीला आलं नाही आणि चला ते बाकीचे सगळे हॅलो मधला रस्ता ते शेड्या आणि भाऊ आहे आम्ही 2 गाव माझ्या मोठ्या भावाच्या नावानं होतं. आपण विभक्त झाल्यावर माझ्या नावानं करण्यासाठी संमती दिलाय तो. बर भाऊ आहे आम्ही 2 गाव माझ्या मोठ्या भावाच्या नावानं होतं. आपण विभक्त झाल्यावर माझ्या नावानं करण्यासाठी संमती दिलाय तो. बर करावं की नाही म्हणजे ग्रामपंचायतीकडे नोंद करायची. 6 महिने झाले साहेब मी त्यांचं हे देऊन, पण एकत्र असताना घेतलेला आहे. हिरगोंड राहुल गुलवाडी. चला पुढं. चल खुशीवाडी सरपंच अंगणवाडीचं एक काम दिलता, अंगणवाडी गळती चालता, त्यामुळे साहेबांना एकदा पत्र दिलता बांधकाम भागात, तरी पण त्याच्याबद्दल काहीच कारवाई केली नाही. आवाज तुमचा नीट येत नाही. अंगणवाडी खुशीवाडीचा अंगणवाडी आहे कन्नड वस्तीचा. अंगणवाडी गळते, तुम्हाला दुरुस्त करायचे. दुरुस्त होता ठीक आहे. गावातले का वस्तीवरचे? वस्ती होते कुठलं नाव सांगा. कलमडी वस्ती खोजलवाडी अंगणवाडी दुरुस्ती द्यायला होतो पैसे. बोला सरपंच. हॅलो, डोंगर भाग आहे. जाणार पण पेशंट वस्ती
गट नंबर 290 अडवणाऱ्या व्यक्तीचं नाव गोरख जाधव. लताचं कोण आहे इथं? साहेब ते बघून घ्या. आपली प्रॉपर्टी असेल आणि तुम्ही त्यांचा मोबदला दिला असेल तर मग काय अडचण नाही. परवानगी दिले पण ते अर्धवट काढलेलं आहे 40%. आणि गाळ काढायच्या बद्दल प्रस्ताव तुमच्याकडे कुणाकुणाकडे येतील? जलसंधारण आणि लघुपाटबंधाकडे येतील ना, जलसंपदाकडे. तर जेवढे प्रस्ताव येतील तेवढ्याला मंजुरी देऊन टाका. गाळ मुक्त तलाव आणि गाळयुक्त शेती या तुम्ही प्रस्ताव द्या सगळेजण. वाळू नसणारे प्रस्ताव द्या, नाहीतर परत आमच्या अंगणात आमचं काय तर फक्त गाळाचे. हॅलो सर, आमचा 64 मधनं देवनाळचा तानाजी माने बोलतोय. देवनाळ तानाजी माने. देवनाळ. हा बर. मग 64 मधनं ते सर्व नंबरने वाट आहे, ती सर्व त्यांनी आपलं मधनं वाट करून घेतली त्यांच्यासाठी. आणि काय आम्हाला सर्व नंबरने वाट देणं झाली. देणं. हा तर तुम्ही काय अर्ज केलाय? अर्ज ते आता काय म्हणते मध्ये त्यातनं वाट नाही आम्हाला. मग तुम्ही आता द्या ना, तहसीलदार साहेबांकडे अपील करा. चालतं. तुम्ही अर्ज द्या, तहसीलदार साहेब बघायला येतील तिथं जागेवर. हॅलो, आमच्या इथं 1ली ते 8वी वर्ग भरतात. 4 खोल्या निर्लेखनाला दिल्यात, 4 दुरुस्तीला आहेत. कुठलं गाव? ग्रामपंचायत उंटवाडी. प्रस्ताव कुठं आहे बघा. 4 खोल्या काम झाले, निम्म्या कामाला अधिकार म्हणजे कार्यकर्ता आहे, त्यांनी अर्ज केलाय की कामाच्या म्हणजे तत्पर आहे, मंजुरी मिळावी म्हणून. ते प्रत्येक कामात असं एखाद्या विषयात देतोय ते एखाद्या कडक भूमिका घ्या ना. असेल एखाद्याला न्याय मिळाला नाही पण एकच माणूस ग्रामसेवकला पण देतो, तलाठी अण्णासाहेबांना देतोय, सर्कल देतोय, जलसंधारणला देतोय, जलसंपदाला देतोय, शिक्षण विभाग जातोय, फॉरेस्टवाल्याला म्हणतो, तिकडं मैशाच्या अधिकाऱ्यांना देतोय. आयडेंटिफाय करा. आणि ते जर काम असेल, अन्याय झाला तिथे तुम्ही द्या माहिती. त्रास देत असेल तर त्याच्यावरती प्रशासनानं कडक भूमिका घ्या. त्याच्यासाठी करायला मी काय करू? आम्ही तुमच्या बरोबर आहे, मी तर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही चुकीचं काम केलं, मी तुमच्या बरोबर नाही, पण तुम्ही काम बरोबर करताय, तुम्हाला कोण त्रास देतोय तर मी 100 कोणत्याही लोकांना जे ब्लॅकमेल करतायत, हॅरेसमेंट करतायत अशा आणि त्यांच्या अर्जावरती कुठलंही काम थांबवायचं नाही. कुठल्या भेटा, मी तुमच्या वरिष्ठांच्या पर्यंत तुमची 4 खोल्यांचं काम थांबलेलं आहे आणि 8 ते काम कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत? आटपाडीचे आहेत. कोण आहेत कॉन्ट्रॅक्टर? काम चालू करा मला. अधिकाऱ्यांनी स्ट्रॉंग भूमिका घ्यायची. एका तासने बंद करून टाका, ह्याच्यामुळे तर सगळे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. तर या बाबतीत सगळे तुम्ही एकदा बैठक घ्या. कुणाचे अर्ज आले, किती अर्ज, त्याची यादी काढा. कुठल्या डिपार्टमेंटला किती वेळा आणि कुठल्या व्यक्तींचे अर्ज आले त्याची माहिती मला द्या 4 दिवसात. साहेब, रावगुंडवाडी उंटवाडी रस्ता डांबरीकरणासाठी खोदाई केलेला आहे. खडी टाकल्या, माती टाकल्या, परत अर्ज टाकलाय आणि परत ते पण काम कुठला थांबलंय. करायची काय गरज आहे? काम अरे माईक कुणाकडे आहे?
त्याला हॅलो हॅलो, काम चालू होतं सर. अभावी त्यानं काम माईक चालू आहे का? बाकीचे शांत राहा. हॅलो हॅलो, हा सर, काम चालू होतं. खडीकरणापर्यंत काम केलेलं आहे त्यांनी. निधी अभावी सध्या काम बंद ठेवलंय त्यांनी. निधी मुळे नाही ना, हे निधी मिळाला नाही त्याला. ठीक आहे सर. आमच्या इथं रस्ता नाही आहे. दोन्ही वस्ती ती पवार वस्ती पूर्ण रस्त्याचं वड्यातून जाता येत नाही. आमच्या चुलता एक वाहून गेले त्याच्या तिथे पवार वस्ती गाव सदाशिव सोरडी. आणि तसंच पाझर तलाव आमच्या बाजूला आहे, तर त्याची गळती खूप होते. एक मिनिट बोला. प्रस्ताव दिलाय आमच्या पाझर तलाव आहे बाजूला, तर पाझर तलाव गळती खूप आहे त्याची, तर पाणी 2 महिने सुद्धा थांबत नाही. त्यात कुणाचा आहे पाझर तलाव? ह्याचं आहे, सोरडी गावचं आहे. नाही काय नाव काय तलावाचं? हे पवार वस्तीच आहे. कुणाकडे आहे? जलसंधारणकडचं आहे? कुठला आहे? लपाकड आहे. लपाकडे आहे. कांबळे साहेब, लिकेज आहे म्हणे तिथं तलावात. कधी आता केलाय का? नाही, बरेच वर्ष झाले. तो कधी जुना आहे. तो जुना. मग आता त्याला तुम्ही एस्टिमेट करा. दुरुस्तीचे पैसे देतो तुम्हाला, एस्टिमेट करा. करून देतो. चला पुढे. साहेब, प्रजिमा 72 बोला. सर, तो 60वन तलाव झाला तर बरं होईल. कुठला? तो आता तो बोललो ना पाझर तलाव, तर 60वन तलाव व्हावा. 60वन तलाव आता बंद झाले ना. कुठे जलसंधारण वाले? जलसंधारण वाले पाझर टू 60वन तलाव चालू आहे का बंद झालंय? साहेब, मंजुरी नाही अजून. मंजुरी नाही. आता नगर मंजुरी देऊ शकता तिथे? साहेब वरून बोललाय का नाही काय अजून? नाही. चला. हॅलो साहेब, MSCBचा विषय घ्या आता. नाही सर. साहेब, एक शेवटचा विषय. प्रजिमा 72 गिरगाव ते राजहद्द बाळेगिरीपर्यंतचा उंटवाडी ते खोजवाडी मधला रस्ता 3 किलोमीटरचा झालेला नाही. ठीक आहे. माईक द्या आता दुसरा. सर, हॅलो. श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडीला का नाही बक्षीसपत्र आणखी जमीन दिलेलं आहे सर 2014 शाळेसाठी. काय काय काय? श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आटपाडी. नाव सांगा तुमचं. शेवंता मारुती चौगुले, माझ्या आईच्या नावावरची जमीन. तुमचं नाव काय? श्रीकांत मारुती चौगुले. ते 2014ला त्यांना नाही बक्षीसपत्र दिलेलं आहे. हायस्कूल वगैरे काय झालेलं नाही सर. ते किती जमीन दिल्या? 2 एकर 81 गुंठे दिलेले आहे सर. 2 एकर 81 गुंठे. काय नंबर सांगा तुमचा? 262चा 2 गट नंबर. तुमचा सांगा की गट नंबर. मोबाईल नंबर सर. हा. 9834 78 78 31. आणि दुसरे आमच्याच गावातले आणखी एक कुठल्या गावातला आहे? शेतनाथ. आणि दुसरं काय झालं म्हटलं? भारत गुंडराव माळे, त्यांची पण दिलेले आहे सर. म्हणजे कुणाला? ह्यांनाच? ह्याच संस्थेला? हा, त्या दोघांची घेतलेली आहे सर त्यांनी. काय नाव आहे त्यांचं? भारत गुंडराव माळे. भारत गुंडूराव माळे. नंबर सांगा. 92 84 92 80. 92 84 हा. 03 03 52 54. तुम्ही कधी गेलता का माघारी जमीन द्या म्हणून? सर, मठपत वकील म्हणतात म्हणजे त्यांनी नेमलेले वकील आहेत. त्यांच्याकडे आम्ही डॉक्युमेंट सगळे घेऊन गेलेलो.
ते पैसे मोबाईलला आम्हाला मागतात रोटरीकर त्यांनी करून दिलेले पहिले रिटर्न करून देतो म्हणून मात्र गेले की ते मग त्यांना कॉल केले की पहिल्यांदा एकदा उचलतात परत का नाही फोन रिसिव्ह करत नाहीत आमचा म्हणजे आठवडीचे सर ते. ठीक आहे. आणखी किती गावात आहेत अशी लोक की त्यांनी जमीन घेतली? जवळपास 42 गाव आहेत जत्ताला घेतले. सगळे जरा मला भेटवशील काय 4 दिवसात? तरी पण कोणाचे गेले एवढं आम्हाला नाही माहित सर ना असा विषय आमच्यातलं एवढं. ठीक आहे चालतंय. साहेब मी उंटवाडीच गावचा रहिवासी आहे. हे आपल्या गावात कामं झालेले निष्कृत व्यवस्थित झालेत. कुठं? उंटवाडी गावात. उंटवाडी. हा कामं होते उंटवाडीत? झालेत परंतु व्यवस्थित केलेले नाहीत. बर. RTI टाकल्यावर उत्तर देत नाहीत. त्याने काय काम, कुठल्या कामाबद्दल डाऊट आहे तुमचा? गावातील रस्ते रस्ते. हा बर व्यवस्थित केलेले नाहीत. बर. मग त्याच्यावर RTI टाकल्यावर उत्तर देत नाहीत. कोण आहे? हे मॅडम आहेत बघा इथे विचारा. मॅडम बोला. मॅडम आहेत सरपंच दोघांना विचारा. हा उंटवाडी विषय निघाला म्हणून सांगतो साहेब. उंटवाडीला मेंढेगिरीला ग्रामसेवक तीच आहे. हा उंटवाडीला आणि मेंढेगिरीला ग्रामसेवक तीच आहे सर. ते आत्ता आहेत हो. आम्ही 1 वर्ष झालं 1 वर्ष आहे ते 2 आता बी आहे साहेब. 1 वर्ष झालं. तुमच्या मनाबरोबर आहे. मॅडम आत्ता आहेत. पण ते काम आहे का साहेब त्याचे मेंढेगिरी घाणच केले उंटवाडी तीच परिस्थिती आहे. हा ठीक आहे. काय परिस्थिती आहे उंटवाडीत? काय झालंय? व्यवस्थित कामं झालेली नाहीत. आणि मेंढेगिरीत असं म्हणणं लावलं साहेब गायरान जागा गावठाण जागा त्याचं देखरेखी नाही आणि जल जीवन मिशनचे कुठलं तर प्रायव्हेट कोणतं शेतकरी वापरते ते पाईपलाईन आणि कुठं गायरान जागा ते कोण बी फात्रा मारते कोण बी कपाट टाकते कोण बी दुकान नाही टाकते. ते बीडीओ साहेबांना परवा सांगितलंय ते अतिक्रमण सगळे हटवून टाका, नवीन टाकलेत आणि ते एकदम मोकळी जागा आहे, गाड्या वगैरे काढलेत. टोटल साहेब त्याचं काय दिवस नाही करणार घरामध्ये गावठाण साहेब एखादा तलाठी खोल्या बांधायची म्हणजे सुद्धा त्याला जागा राखल नाही. ठीक आहे बोला मॅडम. तेवढा विषय. साहेब ते अतिक्रमण झालेलं 2011 पूर्वीच्या नोंदी आहे साहेब त्या. हॅलो ओ शेख साहेब माध्यमिकचं कोण बघतं? ह्या ज्या शाळा द्यायच्या होत्या 2014ला सीमा भागामध्ये त्या गावांची यादी आहे. ती यादी तहसीलदार साहेबांना उद्या द्या. ठीक आहे. हा साहेब दुसरा एक विषय साहेब आमच्या अरे त्या मॅडमला बोलू द्या, तुम्हीच बोलायला लागलाय. साहेब 2011 पूर्वीच्या नोंदी आहेत ते. कुठल्या नोंदी आहेत? ग्रामपंचायत अतिक्रमणचा विषय. मग तुम्ही कुठला विषय बोलताय? मेंढीगिरीचा की मेंढीगिरीचा बघा काय आता नव्यानं तुम्ही काय देऊ नका तिथे जागा. आता तिथे निवडणूक आहे आणि मग ते उलट चुकीच्या पद्धतीने होईल. जी नवीन कुठे दिले गाळं वगैरे काढले बीडीओ साहेब तेवढं जरा ते सगळं जागच्या जागी थांबवून टाका. साहेब थांबवले परवा नोटीस देऊन. मागचा विषय तुम्ही जाऊ द्या, आता तुम्ही काय कळत देऊ नका. नाही साहेब आता माझ्या काळात आणि हे म्हणता ते काय विषय आहे रस्त्याचा? रस्त्याचं काम झालेलं साहेब. मग चांगलं झालं नाही का? चांगलं झालं चांगलं यांचं काम नाही, इंजिनियर असतील ना त्या खात्याचे. चांगलं झालं नाही RTIचं उत्तर द्यायला पाहिजे ना. त्याला उत्तर देऊन टाका. हा देते साहेब. माहिती अधिकार तुम्ही एकच दिला ना? 2 RTI दिलं मी घरकुल विषय गावात सगळी देत ना. हा गावातच. हा देऊन टाका, यांना माहिती देऊन टाका उद्या. हो सर. चला काय बोलणार आहे बोला. हॅलो नमस्कार. अरे खाल्लं बोलायचं सगळ्याला सामान्य आहे. दादा नमस्कार. माहिती घ्या. हॅलो आमचं एक असं चालेल दादा गुन्हेगार पुस्तकाला नाव आहे पण 7 बाराला नाव नाही. कशावर नाव? 7 बारावर. हा 10 तारखेपर्यंत अर्ज द्या. तहसीलदाराने आता मोहीम चालू केलेली आहे. तुम्हाला 30 एप्रिल पर्यंत दुरुस्त करून देते. 10 तारखेपर्यंत अर्ज द्या. ठीक आहे. कुठं द्यायचं त्याला सांगा. साहेब दुसरा एक विषय तलाट्यांना सरळ अर्ज द्या. हे जेवढे गावामध्ये 155 विषय दुरुस्तीचे काही चुका आहेत तलाठी अण्णा साहेबांकडे तुम्ही अर्ज द्या. गावातल्या लोकांनी तिथे द्यायला लावा. 30 म्हणजे वकील नाही, भानगड नाही, मध्यस्थ नाही, दलाल नाही, सगळी कामं पार्टीवर घेऊ नका. साहेब दुसरा एक विषय आहे मेंढेगिरीत साहेब त्याच्यात म्हैसामध्ये पण आहे नाही. म्हैसाळचं कोण आहे? आणि सगळा गट नंबर आहे साहेब. मेंढेगिरीतल्या वरती भाग आहे साहेब मलाळ टोक्याला. आता जो विस्तारित पाईपलाईन येतोय त्या टेकाची भाग विस्तारित मध्ये नाही. विस्तारित मध्ये
विस्तारित कोण आहे? मधली एक वस्ती आपल्या सुधारित पैसा योजना. हा सांगा त्याला. पुढे बोला. गावातले पवनचक्कीचे जे रोड आहेत का नाही ते ग्रामपंचायतला नोंद चक्कीचे रोड सगळ्या पाचपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचण आहे. म्हणजे पवनचक्कीला देत नाहीत तर पवनचक्कीचे रोड सगळे ग्रामपंचायतला नोंद करायचे. पवनचक्कीचे रोड ग्रामपंचायत देत नाहीत शेतकरी. आता जायला काय करते पवनचक्कीला विक्रय आम्ही शेतकऱ्याला जाऊ देत नाही. असं पाचपर्यंत खूप विषय आहेत. काय करता येईल का? हॅलो हॅलो करता येतात का नाही साहेब सांगा की. ए बसून घ्या सगळे खाली. हॅलो साहेब. हॅलो हॅलो साहेब. हॅलो मागत झाला. हॅलो. अरे गरीबासाठी जायला बोलायला तिथलं माईक घेऊन नाही झालं. सगळं उघड आहे. दे दे साहेब. हॅलो 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 ऑनलाईन उतारा काढल्या आणि फार्मर आयडी करताना ते ओटीपी टाकल्यानंतर नाव येत नाही उतार्यावर. आणि तलाठी साहेबांना विचार लिंक आहे लिंक आहे लिंक. हॅलो साहेब मुसंडीचं काम आहे. हॅलो बोला साहेब मुसंडीचं बोला. साठवून जरा अर्धवट आहे काम. साठवून अर्धवट काम. अर्धवट आहे. हा कोण करतोय? कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? काय अडचण? जमिनीच्या वरच्या सेक्शनला साहेब काम निकृष्ट दर्जाचं आहे ते. लक्ष ठेवा ना. नाही साहेब तिथं जर आम्ही सगळं सांगितलंच परंतु काय तिथं अधिकारी वगैरे काय दर्श तर इथं बोलण्यासारखा विषय नाही. नंतर बोलू. चला साहेब आणि 2 वर्ष झालं ते करमाड साहेबांनी जे काम झालं भेटून ते माती पॅक झालं म्हणून सांगतात 2 वर्ष आणि गेल्यावर 8 दिवस. काय खरमाट सर आता झाले पूर्ण तिथला वॉल झाला की आपल्याला पाणी सोडणार आहे साहेब. बस MSCBचा काय विषय आहे का? हो आहे साहेब. ऊर्जा विभाग बोला. साहेब इकडे राहुल इकडे साहेब सगळ्याचा विषय इकडे बोलतोय की थांबा. हॅलो 1-1 तास लाईट जाते साहेब संध्याकाळी रात्री. राहुलवाडीमध्ये संध्याकाळी लाईट 1-1 तास जाते. म्हणजे रात्री 1 तास का तासाला? 1 तासाला 1. कोण आहे हे कोण? रावळगंड गावठाण फुडारा ओजी फिल्टरचा विषय तो मंजुरी आणली आहे. त्याचं काम हे चालू केलंय पण काही शेतकऱ्यांनी त्यांना अडथळा आणलाय. काय करायला लागतंय? नवीन फिल्टर केलंय त्याला नवीन लाईनचा सर्वे केला परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माईक जरा लांब धरा. हा त्यांचं म्हणणं आहे की लाईन ऑलरेडी गेलेली आमच्या शेतातून 2-2 दुसरी लाईन टाकून म्हणतात का? हा मग त्यांना आता पण पर्याय काढलाय 2 लाईन एकत्र करून घेण्यासंदर्भात त्याची पण मंजुरी घेतली कधीपर्यंत होईल पूर्ण? आणि झालाय मटेरियल पण पडले
आणि झाला विषय असा की ते सिंगल फेजिंग मध्ये पुढे गेल्यावर तो फिडर बंद ठेवायचा. इथे भागामध्ये सिंगल फेजिंगचे तासाला लाईट जात, त्याला काय पर्याय आपल्याला? ते ओव्हरलोड झाला 30 एम्पियरच्या पुढे गेले की ते बंद ठेवावं लागतं मग थोड्या वेळासाठी. बर, तो ओव्हरलोडिंगचा प्रश्न नवीन तुझं काम आता सर्व चालू आहे. ठीक आहे. एमएससीबीचा अजून एक विषय आहे. सर तुमच्याकडे काय ते मेंढाणा आलंय तिथं पाटील टीशी जवळ आमच्या शेतात, तिथनं काय मेंढाणा आले ते मुळे कंटिन्यू लाईट जाते मुचंडीचा. सगळ्या शेतकऱ्यांचा लय अडचण आहे. ते वायर तुम्ही त्यांना सांगा लय अडचण झाली ती शेतकरी. बघा आपलं युवा नेता आहे. साहेब, रावणवाडीचे 29 शेतकरी टीसी मंजूर झालेले आहे. शेतकऱ्याचा खरंच लय हाल चालय. हा तेच की तुम्ही बघून जरा ताबडतोब करून द्या. रावणवाडीमध्ये त्याच्या 29 हो 29 एक शेतकरी एक टी नंतर मेन टीसी पासून 10 पोल कोणाकडे एमएससीबी शेतकऱ्यांनी सिंगल टीसी साठी अर्ज केलेला. आता सोलरला कन्वर्ट झालं. ज्या ज्या लोकांचे 131 लोकांच्या कनेक्शनचे काम आपण मार्गी लावले. ट्रान्सफॉर्मर द्यावं लागतं त्याला म्हणजे नवीन ते आता काय करू, ते एकदा बोलवून घेऊ. ओ शेतकऱ्यांनी 4-4, 5-5 महिने भरले, त्यांना काय करू 8-10 दिवस जाऊ द्या. ते बी आणि तुम्ही असं एकदा बसू. हे रेशनिंग कार्ड विभक्त करून घेतलेलं. थांबा, एमएससीबी जाऊ द्या. पुरवठा विभाग अरे बोला की पुढे अजून आमची मीटिंग. निकाल पण दिला आता कशाचा? तरी पण तो शेतकरी अडवा लागलाय. आता तुम्ही तेच सांगितलं. आणि ते साहेब नाही तिकडे कनेक्शन पण ते बघून आपण बैठक करू द्यायची. हॅलो सर, भैरव माळी, मी रामपूरहून बोलतोय. बोला. मी 2 वर्षापूर्वी एमएससीबीला कनेक्शनला अर्ज केला होता 5 पोलचं. त्याचं किती कनेक्शन एचपीचा आहे तुमचं? 5 HP आहे सर. बाबा काय आता सोलार तुम्हाला मिळणार? सोलरचं आपल्याला चालत नाही सर. आपलं ड्रीप सिस्टीम आहे. किती बोर आहे का? बोर आहे. किती फूट कोल आहे? ते 350 फूट आहे सर. आता त्याला पर्याय आला दुसरा, नवीन टेक्नॉलॉजी आले तेव्हा बुस्टर केलं त्याने. ते तुम्ही द्या, तुम्हाला देते ते. आता जुनी पद्धत बंद झाली. आपल्याला पोल सिस्टीम मधलं ते होत नाही. ते आता सरकारकडूनच बंद आहे. मी तुम्हाला चुकी सांगून उपयोग होणार नाही. सोलार मधून तुम्हाला घ्यावं लागेल. 10 HP पर्यंतची आता मान्यता सरकारनं दिलेली आहे. 7.5 HP पर्यंत सरकार तुम्हाला अनुदान देते. पण एक मिनिट सर. सर त्यांचा विषय वेगळा आहे. काय त्याचं आपण जे मागाशी म्हणलं तुम्हाला 200 मीटरच्या आतले 131 लोकांचे शेतकऱ्यांचे कनेक्शन मंजूर करून आणले. कॉन्ट्रॅक्टर ऑर्डर आहे. त्यापैकी असे 6-7 जणांचे हे काम आहेत का? पेंडिंग ठेवले होते कॉन्ट्रॅक्टरने. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? तो कराळे म्हणून आहे. आपण त्याला लेखी पण सांगितलं. तुमच्यामध्ये फोनही आलेला. काही उमराणी भागातले लोक ते करून द्या ना, त्यात बसत असेल तर. तो ऐका. मग मला नाव सांगा. कराळे म्हणून आहे सर कॉन्ट्रॅक्टर कवटेमंगळचे. त्यांना आपण सर वारंवार फॉलोअप केलं. 1 वर्ष झालं फॉलोअप करतो पण ते काम नाव सांगा. ते शेतकरी मागा त्यांचा भैरव अण्णाप्पा माळी. हा भैरव अण्णाप्पा माळी, रामपूर. कराळे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत सर. आणि दुसरे 5 ते पण मला द्या आधी. हे अडिशनल ट्रान्सफरचं हे करायला पाहिजे साहेब. आमच्या घाटकेवाडीला काय झालंय की देवनाळ उपकेंद्रात ह्याच्यातून की एलबीला काय हे जोडलेत ट्रान्सफॉर्मर. आणि त्यामुळे पुढे जे घाटकेवाडी देवनाळच्या पार शेवटी येत आहे. आणि तिथं अजिबात लाईट पोचतच नाही आणि मोटरी चालत नाही त्या ठिकाणी.
साहेब त्याला आता आपण येळदरे नवीन सबस्टेशन मंजूर करून आणलेले आहे. येळदरेला सबस्टेशनचं नवीन काम चालू आहे. सरपंच साहेबांची जी घाटगी वस्ती आहे ती आपण तिकडून एक नवीन फेडर करणार आहे येळदरे याची. त्याचं सर्वे पण झालं आहे. ते सबस्टेशनचं काम चालू आहे. ते काम झाल्यानंतर त्यांचा हा प्रश्न मार्गी लागतोय. कधीपर्यंत सबस्टेशनचं काम होईल? सर 3 महिने तरी लागणार. 3 महिने, ठीक आहे. 3 ते 4 महिने लागणार. कारण हे सबस्टेशनची पावसाच्या कामं तुमच्याकडे किती चालू आहेत? सबस्टेशन सध्या एक देवनाळा एक नवीन ट्रान्सफॉर्मचं काम चालू आहे 5चं. बरं, शेगावला एक चालू आहे एक ट्रान्सफॉर्मर. तुमच्याकडे गावं किती आहेत? 120 पूर्ण तुमच्याकडं पूर्ण जत तालुक्यामध्ये 2 सब डिव्हिजन आहेत, संक आणि जत. ठीक आहे, असू द्या. साहेब ते झालं की होऊन जाईल. हो साहेब, आमच्या टीसीला लाईटच येत नाही, दिवसा मोटर चालूच होत नाही. नाही असायच नाही साहेब. आम्ही गेलतो साहेबाकडे. एका गाव कुठलं तुमचं? मेंढीगेरे. मेंढीगिरी. हा, शेंडगे टीसीवर एका साईडला 4 कनेक्शन आहे, एका साईडला 13 कनेक्शन आहे साहेब. आता नवीन कनेक्शन दिले तर आमचं मोटर चालू होत नाही साहेब दिवसा. किती आहे टीसी? 100चा आहे साहेब. 100 का? हा, आता दुसरा काय पर्याय करणार तुम्ही? अडीच ट्रान्सफॉर्मर त्याला सर एका साईडला मोटर जास्त आहेत. एका साईडला मोटर जास्त आहेत. मग त्याला पर्याय नाही. ते लेंथ जास्त असल्यामुळे तिथं दुसरा एक वनवाडी ग्रुप म्हणून आहे आणि तो शेंडगे ग्रुप दोघांच्या मध्ये आता नवीन ट्रान्सफॉर्मर केला की त्यांचा हा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे तो मिटून जातोय. आता कधी करणार आपण? ते आपल्या चोपनपट्टीमध्ये पाठवले सर आपण. ठीक आहे. आमच्या जे अडिशनल ट्रान्सफॉर्मर करायला लागतं साहेब. एक ट्रान्सफॉर्मर तुम्हाला अपेक्षित आहे ते साहेबांच्याकडे तुम्ही तशी यादी द्या, माझ्याकडे पण एक द्या. हो साहेब, धन्यवाद. याला कसं आहे, कुठून कुठून निधी उपलब्ध करायचा ते आम्ही ठरवू. साहेब सदैव बोलतो साहेब तेरी वस्ती ती साहेब एका टिसल्या साहेब झाले ती 8 मोटर, एका टिसल्या साहेब झाले ते 28 मोटर. मग दोन्ही समार करा एक नाही तर साहेब ते 9 टिसी तर मोजो करा. शेड्याच लय प्रॉब्लेम आहे साहेब. काय सांगून काय फायदा नाही त्यात. काय करता येते? ऍडिशनल करतोय आपण आता मागणी. तिथं ऍडिशनल ट्रान्सफॉर्मरची मागणी करू आणि त्याला निधी देऊ आपण. साहेब मागणी करूपर्यंत साहेब सध्या आता डाळिंब द्राक्ष बघा साहेब वाढते साहेब. त्या लगेच काय आज सांगितलं उद्या होणार नाही, पण 1-2-3 महिन्यात आपण करून टाकू. साहेब ते 8 ते 10 आहेत ना साहेब. त्या जोडाजोड तर करायचं सम समांतर करा साहेब ते आपण म्हणतो. सम समान यांच्या हातात काय करायचं? मग साहेब त्या स्टेशनला थोडं लोड द्या ना साहेब. तिकडे 12-14 मोटर त्याला करता येते आपल्याला. तसं करता साहेब. त्याचं पहिल्यांदा होतं साहेब त्यांनी काय केलं ती मध्ये तोडून काय काय केलं नंतर ते तसं करता साहेब केलं. त्यांच्याकडे माहिती दे. त्याची तिथली साईट सिच्युएशन बघून पूर्वी कसं होतं आणि त्यात काय चेंजेस केले का बघू. करता येऊ शकत असेल तर ठीक चाल. बोला. हॅलो, बोला. ओळखते घरापुढे एक डाम झाले होती काय करीन ग्रामपंचायत. आमच्या घरापुढे वर्षाचा माळीच्या घरापुढे एक डाम पडायला लाईटचं पडायला झालंय. ते बघून मला घ्या साहेब. डाम पडायला झालाय. सांगाय सरपंचाला काय करेल तरी वाटतं. आणि लोकांच्या वस्तूवर एक टीसी द्या जेवढं आमचं काम. हॅलो साहेब, काय विषय झालाय तात्याच्या घराजवळ डांब आहे. ते झाले साहेबाला कळायला गेलं. हा, ते डांब फक्त पडायला झालाय. बोलायला पाहिजे. बोलले 2 वेळा. हे फक्त उभा करायचं नीट. हा नीट सर बोलायला पाहिजे. करायला होतो करायला. नाव सांग. नाव सांगा तुमचं तिथं द्या. कुठं डांब आहे काय ते साहेबांना सांगा. 2 दिवसात तुमच्याकडे माणसं येतील. सर हॅलो साहेब. सर सध्या काय चालू आहे पवन चक्कीचं ते जमीन आधी त्यांनी खरेदी करून घेतलेलं आहे आणि परत 1 एकर त्यांनी नोंद केलं म्हणजे भाडे करार पट्टा. पण ते सध्या विकायला काढत त्याच्या त्याची प्रथा चालू झालेला आहे आणि तो एजंट असतो तो कधी 6 लाख मागतो कधी म्हणतोय तसं करून घ्या 2.5 लाख द्या 2.5 लाख द्या असं म्हणतोय. हे मॅटर सध्या जरा जोरात चालू आहे. त्याबद्दल जरा काहीतरी त्याच्यावर उपाययोजना असेल तर. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या घेतलेल्या आता माझ्या विकायला लागले. माझ्या चुलत्याची जमीन 3.5 एकर त्यांनी घेतलं होतं. 2.5 एकर नोंद आहे आणि 1 एकर भाडे करापट्टा आहे. त्याचा एक विषय आपण वरूनच आणि सध्या काय झालं तर ते 1 एकर विकायला काढलं. हॅलो साहेब, भाडे करावं तेवढं तर करता येईल. बरोबर. पॉलिसी काढतात आणि साहेब हॅलो काय नको रसिक आहे मन म्हणले साहेब अडचण
आम्हाला कोणी घेणारच तयार नाही. आव्हान आहे ही पवनी सुधारणा वगैरे नाही असं झालं. साहेब भाडे का बघा, हा विषय यांच्या हातातला नाही, पण आपण महसूल मंत्री महोदयांना विनंती करू की ज्या राज्यामध्ये पवनचक्क्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये उभा राहिल्या, जमिनी खरेदी केल्या, परंतु आता पवनचक्क्या कंपन्या त्या जमिनी विकायला लागले, त्याची प्राथमिकता ही मूळ शेतकऱ्याची असावी. त्यानं जर नाही घेतली तर दुसऱ्याला विकावे, असं करू साहेब सुरुवातीला आता निर्णय करू घेऊ वरनं. साहेब सुरुवातीला 22 वर्ष करार करून घेतलेत. त्यांनी दुसऱ्याला आणि खरेदी काढलं. त्यांनी करार तुम्हाला घेतलाय का नाही? करार भाड्याचा हा मग ते काय करताय? खरेदी झालं ते पुन्हा दुसऱ्यांदा फेरफार निघालं ना. आता बघितलं आम्ही दोन म्हणजे विकला की करार बदलला कधी? होय करार बदलला. म्हणजे आता ते 22 वर्षापैकी किती वर्ष झाली कंप्लीट? आता 2012 मध्ये झालंय बघा. 13 वर्ष झाली. हा ठीक आहे. हॅलो साहेब, मी पचापूरचा डेप्युटी सरपंच. बोला बोला. पाणी आमच्या गावाला आता सध्याला पाणी प्यायला काहीच नाही साहेब टँकर प्यायला पाणी नाही. अनुराग नकाशा काहीतरी वापरायला अनुराग नकाशा काहीतरी साहेब वापरायला भरपूर पाणी आहे, पण प्यायला अजिबात पाणी नाही. अनुराग हे नकाशा पंचापूरचं कोण आहे? ग्रामसेवक कोण आहे? महिला राज सभा आहे. टँकरचा प्रस्ताव दिलाय तुम्ही? देऊ नका त्याला. प्रस्ताव कधी दिलाय? प्रस्ताव कधी दिलाय? द्यायचा आहे. देऊन टाका 2 दिवसात. प्रस्ताव हॅलो, प्रस्ताव दिलाय, पण 4 वेळा क्युरी काढून पाठवतात ते लोक. अरे बाबा, परिपूर्ण प्रस्ताव द्या ना तुम्ही. हे काय कारण आहे का? नाही पण द्यायला पाहिजे ना. कसा बघा, वरच्या अधिकाऱ्यांना पण विचारणार आहेत ना, टँकर का दिला, त्याचे काही निकष ठरले, ते निकषाप्रमाणे तुम्ही प्रस्ताव द्या ना. क्युरी काढली खाली पाठवून हे काही कारण नाही. आता इथं वर सांगितलं की तुम्हाला एकदाच फॉर्मॅट दिले, त्यानुसार तुम्ही प्रस्ताव द्या. परत त्याची क्युरी वगैरे निघू दे नये. 2 दिवसात तुम्हाला लगेच द्यायचा प्रस्ताव आल्यानंतर. तुमच्या मार्फत एक कार्यालयात मंजूर होतं, तलाठी कार्यालय. तलाठी कार्यालय हो. आपण मागणी केली होती, 15 देतो म्हणले, पण मिळालेल्या 3च दिल्या. मंजुरी आहे, सगळी मागणी पत्र दिले त्यांना. काय करायचंय? तलाठी कार्यालय मंजूर आहे. बरं ना, तुमच्या फंडातून मंजूर आहे. ते अजून कार्यालय नाही झालं. त्याची वर्क ऑर्डर व्हायचं, टेंडर व्हायचं का? हो. ते बघून घेतो मी. चला, रेशन पुरवठा विभाग बोला. साहेब महत्वाचे आता जस्ट फोन आलं तर गावाकडची. सध्या गावातलं पाऊस चालू आहे साहेब, आणि फार मोठ्या प्रमाणात गारपीट झाली साहेब. अरे बापरे. आणि शेतकऱ्याच्या वतीनं एक माझं विनंती आहे, शासनाने जरा उद्या जरा पंचनामा करून. अर्धा तास गारपीट झाली साहेब. माझं पण झालं, त्याचं काय केलं? पंचनामे केले, जिथं नुकसान झालं पंचनामे केले. द्या माईक द्या. सध्या चालू आहे साहेब ते. ज्याही गावामध्ये अशा प्रकारचे काही नुकसान झालं असेल, उद्या सर्व आमचे तलाठी उद्या सकाळ जिथं मिटिंग नसणार आहे तिथं सगळे उद्या सकाळी जातील आणि जिथं असं काही नुकसान झालं असेल त्याचा सगळ्याचा पंचनामा करतील. ठीक आहे सर, रेशन कार्ड उदत्त केलेलं आहे, उदत्त करून घेतलेलं आहे, पण दुसरं नवीन कार्ड दिलं ते ऑनलाईन नोंदच नाही आहे. हे बघा, रेशन कार्डच्या बाबत कुणाकुणाच्या तक्रारी आहेत? रेशन कार्ड हे तुमच्या वैयक्तिक जायचं आहे कुणाच्या? हे बघा, हे चोते साहेब कुठे गेले? त्यांना आता तुम्ही नावं द्या बाजूला येऊन. रेशन कार्डच्या बद्दल आता इष्टांग मिळतोय आपल्याला, हे यांच्या हातातला विषय नाही. कुणाला धान्य द्यायचं हे यांच्या हातात नाही, पण आपण देतो ठोकून, हे देत नाहीत म्हणून. तर यांच्या हातात तो अधिकार नाही, तो केंद्राचा अधिकार आहे. केंद्रानं राज्याला इष्टांग देणं आणि राज्यानं परत जिल्ह्याला देणं आणि जिल्ह्याला तालुक्याला देणं. आता केंद्रानं राज्याला दिला, राज्यानं जिल्ह्याला दिलाय, आता जिल्ह्यातून आपण घेतोय. तर बऱ्यापैकी हे सगळे जे विषय आहेत धान्याच्या बाबतीमधले, तर ते सगळे विषय निघतायत. हे चोते साहेब आहेत पुरवठा विभागाचे, तिथं तुम्ही डायरेक्ट जाऊन भेटा. मधल्या लोकांना कुणाला भेटू नका. काय होतं, प्रशासन पण बदनाम होतं कारण असताना, अधिकारी बदनाम होतात आणि तुम्ही मधलेच कुणाला तर पैसे देऊन टाकता. तर आता हे सगळं काम आता पूर्ण होणार आहे. तर इकडे काही कॅम्प लावायची गरज नाही ना? नाही. तुम्ही काय करा, तुम्ही इथं चोते साहेबांना जाऊन भेटा. आता नावं तुमची द्या सगळ्यांची, ते सगळे प्रश्न निकाली काढणार आहोत आपण 15 दिवसात. त्यांचाही काही रेशन कार्ड वगैरे काही अडचणी असतील. यामध्ये 2-3 गोष्टी होत्या रेशन कार्डमध्ये.
एक म्हणजे ऑनलाईन नाव नोंद होत नाही, रेशन कार्ड विभागाचे प्रस्ताव होते, त्यानंतर धान्य मिळत नाही किंवा रेशन कार्ड धान्यासाठी प्रस्ताव दिला पण इन्स्टंट नसल्यामुळे तुमचे अर्ज पेंडिंग आहेत. असे जवळपास 700 ते 800 अर्ज आमच्याकडे होते. त्यापैकी बरेच अर्ज चौधरी साहेब आल्यापासून निकाली काढलेले आहेत, परंतु काही टेक्निकल अडचणी आहेत. जसं की आपल्याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यामार्फत वर पाठपुरावा केलेला आहे, ती सुरळीत सुरू होईल आणि ते पण मंजूर करू. त्यानंतर आता इष्टांक उपलब्ध झालेला आपल्या जिल्ह्यासाठी. आमदार साहेब जिल्हाधिकारी यांना बोलून आपल्या जतसाठी जास्तीत दिल्यासाठी प्रयत्न करतील. तो पण इष्टांक मिळाल्यानंतर जो पहिला अर्ज आलाय त्या पहिल्या अर्जानुसार प्रत्येकाला त्याचं कार्ड मंजूर करून घ्यायचंय. त्यानंतर तुम्ही सर्वजण आपल्या तहसीलमध्ये आल्यानंतर यांचे कॅबिन आहे पुरवठारी, डायरेक्ट त्यांना भेटा. बरं एजंटना किंवा आमच्या ऑपरेटर कोणाला भेटू नका, डायरेक्ट साहेबांना भेटा, ते अर्ज निकाली काढतील. त्यानंतर 1 मे पासून आपण 1 जुलैपर्यंत आपल्या जत तालुक्यामध्ये टोटल 180 स्वस्त धान्य दुकानं आहेत. 1 मे ते 1 जुलैपर्यंत आमचे 5 नायब तहसीलदार, चौधरी साहेब सहित आणि मी स्वतः असे 30 दुकानं 1×6 180 दुकानं आम्ही व्हिजिट करणार आहोत 1 मे ते 1 जुलैपर्यंत. त्याचं वेळापत्रक आम्ही तुम्हाला सांगू, तेव्हा तुम्ही त्या स्वस्त धान्य दुकानाच्या तिथे या. त्याच्याही काही तक्रारी असतील किंवा ओव्हरऑल तुमच्या तिथे पण राशनच्या काही तक्रारी असतील, आपण ते हे करू. आणि धान्य दुकानांना व्हिजिट करून आपण काय करणार आहे, जे जे मयत आहेत, रेशनवर नाव आहे पण मयत आहेत किंवा डबल नाव आहे, ते पण कमी करणार आहे. त्यामुळं इष्टांक जो PHAचा आहे आणि अंत्योदयचा आता तो उपलब्ध झालेला आहे. अजून ऍडिशनल झाल्यानंतर जे सर्व पेंडिंग अर्ज आहे आपण निकाली काढण्याचा प्रयत्न करू. आणि आता ज्यांच्या अडचणी आहेत त्यांचे चौधरी साहेब आणि पुरवठा ऑपरेटर आहे आमचे, त्यांना नाव द्या, ते 15 दिवसामध्ये ते निकाली काढतील. दुसरा कुठला विषय राहिलाय? सर दस्त नोंदीचा आहे साहेब, दस्त नोंदी मुसंडी मधला दस्त नोंदीचा एक प्रश्न आहे माझा. संजय माने 269 गट नंबर आहे, 31/5/2024 दस्त नोंद केलेला आहे. आणि दस्त नोंद करून फेरफार नोटीस तहसीलदारांना हे तलाठ्यांकडे नेल्यानंतर त्यांना ती नोटीसवरची सही करून आम्ही दिली होती. त्यांनी पैशाची मागणी केली, 4,000 रुपये आम्ही त्यांना तरी 4 एकरचे 4,000 रुपये दिले होते, तरी त्यांची भूक मोठी होती, 7,000 रुपये मागितलं. त्याने 7,000 नाही दिल्यामुळे त्यांनी मला सांगितले की तुम्हाला परत हेपण घालायला होतो. असं करून आता माझ्या तर मी येताना घेऊन आलोय, माझ्या नावावर एक मोठा रान नाही. आता माझ्या नावावर 83 गुंठ रान पाहिजे होतं आणि भावाच्या नावावर 81. तर दस्त नोंद आहे माझ्याकडे. आणि तो का तलाठी तो दरीबडची मध्ये असताना 500 रुपयाच्या लाचमध्ये सापडला होता आणि तो जिथं परत मला मागणी केलेल्या पैशाची. साहेब काय झालंय, आता इथं लोक आले ना, त्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, त्यांनी खरेदी दस्ताला काय 4 पण घेतात घेऊ दे, परंतु 25,000 30,000 कर्जासाठी 200 द्या 300 म्हणलं तर कधी देणार, कसं देणार साहेब? हे सगळ्यांचे प्रॉब्लेम आहे. काय झालंय ते सगळ्यांचा प्रॉब्लेम तेच आहे की नावं सांगू एवढं. 1 मिनिट अण्णासाहेब, काय झालंय, 11 महिने पूर्ण झाले दस्त करून, 31/5/2024 ला दस्त केलाय. 10 महिने झाले. उत्तर द्या. एक होऊ द्या ना. हा बोला. का हो, कशाला पैसे मागताय कोणाला? माईक चालू करा. जाऊ द्या, वाद घालू नका, त्याची नोंद करून द्या 2 दिवसात. हा कुठला कर काय झालं? साहेब काय झालंय, आता तहसीलदार साहेब प्रांत साहेब आम्हाला मदत करतात, परंतु कालची काय तलाठी सर्व मदत करतात. आम्ही तहसीलदारकडे गेले की आम्हाला न्याय मिळते, परंतु घरपटा घालावं लागतं आम्हाला सरकार काय निकाल देते, चुकीचा निकाल बरोबर निकाल प्रांत साहेब असू दे, आता तहसीलदार साहेब देतात, परंतु काही काय चुकीचं काय नोंदी यांचा 8 दिवसाच्या आत हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून यांची खरेदी नोंद झाली पाहिजे. तुमच्याकडे आलं तर आम्हाला 100% न्याय मिळते, परंतु झलपट घालावं लागतं. काय का आता तुमचं नाव मी स्वतः लिहून घेतलंय, गट नंबर लिहून घेतलाय, 8 दिवसाच्या आत तुमची नोंद व्यवस्थित होऊन मला द्यायची व्यवस्था करूया. आणि इथून पुढे अशा प्रकारे कुणीही कुठल्याही तलाठ्यांना मी सक्त सूचना देतोय की जर मला अशा काही तक्रारी आल्या तर मी तुमच्यावर कडक कारवाई करेन. परत मला ही अशी कुठलीही तक्रार येता कामा नये याची सगळ्या तलाठ्यांनी काळजी घ्या.
चला दुसरा कोणाचा काय विषय आहे? चॅनल विषय आहे. प्रकाश वाघमोडे बोलतो पेंडिंग. बोला बोला. जर साहेबांनी सांगितलं ना, 141 पासून 148 लाभ क्षेत्रात असताना मी तिथं पाईपलाईन आलेली नाही. पाईपलाईन आलीच आहे, आलीच नाही तिथं पाईपलाईन पैशाळची. पैशाची. आणि कोण बघतोय पेंडिंग? अधिकारी मागच्या वेळी पण आम्ही बोललेलो तिथं येतो म्हणले 2 दिवसात कोणी आले नाही. चौकशी 141 ते 148 हे लाभ क्षेत्रात असताना सुद्धा पाईपलाईन आलेला आहे. आणि वंचित मध्ये 121 ते 137 हे गट नंबर वंचित राहिले. तुमचं नाव सांगा. प्रकाश वाघमोडे. प्रकाश वाघमोडे. नंबर सांगा. 9923 पुढं 81 79 63. हे बघा, माझा तिकडचा दौरा संपला की 2 दिवसामध्ये अधिकारी तुमच्या डिस्ट्रिक्ट तुम्ही जरा व्हिजिट करा. हा? आणि जे वंचित भाग आहे ते सांगा, ते आपण घालून घेऊ द्या. त्यांना सविस्तर माहिती देतो साहेब तिथे आल्यानंतर. तुम्हाला तिथं अधिकारी आले का तुम्ही सगळ्या माळाला फिरून आणा. चला. हॅलो, हे आरोग्य विभागाचं काय का? हॅलो साहेब, म्हैसाळचं पाणी अंबरवाडीला 1 दिवस सोडलेलं आहे. हे बघा, आता अजून 3-4 दिवस आपल्याकडे पाणी येणार नाही. पाणी आता अग्रणीमध्ये सोडलंय. मला वाटतं किती तारखेपर्यंत सोडायचं? 5 तारखेपर्यंत. 5 तारखेपासून आता त्याचं फिलिंग करणं गरजेचं आहे. तिथून पाणी पुरवठा जत नाही होतोय. मल्हाळे आता तिथूनच होणार आहे, रामपूरलाही होणार आहे पाणी सोडण्यासाठी. तो 7 बसा 2 मिनिट. हा 2 वर्ष
अडचण काय तिथं लाईट वगैरे कट करतात, तिथं लाईट बिल भरायला आम्ही ग्रामपंचायत मार्फत भरता येत नाही. आता दवाखान्याला काय अडचण नाही ना? दवा हायवे असल्यामुळे नॅशनल हायवे आहे. घडते असं तक्रार रजिस्टरचा निकाल राजकुमार पूजा
कशाचं